कोणता आहे? ट्रान्सपिरेशन पूल. कोणता आहे? ट्रान्सपिरेशन पूल. मला ट्रान्सपिरेशन म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की ट्रान्सपिरेशन बघा आपण याच्या अगोदर काय शिकलेलं आहे? रिस्पिरेशन शिकलेलं आहे. काय शिकलेलं आहे? रिस्पिरेशन. कारण रिस्पिरेशन म्हणल्यानंतर आपण काय केलं होतं रिस्पिरेशन मध्ये? बाहेरची हवा आतमध्ये घेतली म्हणजे काय केलं आपण? तिला खेचून आतमध्ये घेतलो. कसं घेतलो? खेचून आतमध्ये. त्या प्रोसेसला आपण काय म्हणलं? इनहेल म्हटलं. काय म्हणलं? इनहेल. शोषण करणे. ओके. आणि आतमध्ये असलेलं जे एअर आहे कार्बन डायऑक्साईड ते आपण बाहेर टाकलं त्याला आपण एक्झियल म्हटलं. बरोबर आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील काय करतो आपण? ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय? बाष्प. बाष्प म्हणजे काय बेटा? जे की पाण्यापासून होणारी वाफ जे ऍटमॉस्फिअर मध्ये वातावरणामध्ये मिसळते त्याला आपण काय म्हणतो? बाष्प म्हणतो आणि त्याला आपण व्हेपर म्हणतो. काय म्हणतो बेटा? व्हेपर. तसंच ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे बाष्प उच्छ्वास. काय बेटा? बाष्प उच्छ्वास म्हणजे बाष्पाच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये असलेलं काय बाहेर पडणे? पाणी. जसं की ह्युमन बिंग काय करतो? आपल्या शरीरातलं जे वेस्टेज वॉटर आहे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय करते? स्वेट रिलीज करते. स्वेट म्हणजे काय? घाम सोडत असतो. ओके. सेम त्याच प्रोसेस सारखं या ठिकाणी ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे या ठिकाणी जे काही वनस्पती आहे आपली प्लांट्स आहेत प्लांट्स गिव्ह आउट वॉटर इन व्हेपर फॉर्म. प्लांट्स गिव्ह आउट थ्रू वॉटर गिव्ह आउट इन व्हेपर फॉर्म. ओके. म्हणजेच काय करते? जे झाडाचे लीव्ज आहेत म्हणजे झाडाचे कोण आहेत? लीव्ज आहेत, पानं आहेत. या पानाला आपण याच्या अगोदर शिकलेलं आहे की लीव्जला काय असतं बेटा? स्टोमॅटा असतो. काय असतो? स्टोमॅटा असतो. काय असतो? स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजेच काय? पर्णछिद्र. पर्णछिद्र असतात आणि पर्णछिद्राच्या माध्यमातून फोटोसिंथेसिस प्रक्रिया होत असते. कोणती असते? फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण अभिक्रिया घडत असते. म्हणजे सूर्यप्रकाशाचे किरण सनलाइट एंटर इनटू लीव्ज वाया स्टोमॅटा. वाया स्टोमॅटा म्हणजे स्टोमॅटाच्या माध्यमातून किंवा स्टोमॅटाच्या साह्याने आतमध्ये एंटर करतो आणि तेव्हा काय होत असते माहिती आहे का? जे काही पानाचा जे काही लीव्ज आहे लीव्जचं जे वरचं लेअर आहे अप्पर लेअर आहे तो कसा असते? थिन असते आणि थिन असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या वॉटर पार्टिकल्स काय होतं? तर ते वॉटर पार्टिकल्स हे जे वॉटर पार्टिकल्स आहेत या थिन लेअर मध्ये कुठे आहेत? या थिन लेअरच्या एरियामध्ये असलेले जे वॉटर पार्टिकल्स आहेत हे काय होतात? सनलाइटमुळे. कशामुळे? सनलाइटमुळे. सनलाइटमुळे काय होतात? व्हेपर होतात. व्हेपर म्हणजे बाष्पामध्ये रूपांतर होते. उष्णता त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे वरच्या लेअर मधले त्या थिन लेअर मधले पाण्याचे पार्टिकल्स रिमूव्ह होतात. काय होतं? रिलीज होतात. काय होतं? रिलीज होतात. परंतु लक्ष द्या बेटा इथं जे सेल दिलेले आहेत म्हणजे स्टोमॅटाच्या बाजूला समजा या ठिकाणी कोण आहे? एक सेल आहे. इथं एक सेल आहे आणि इथं एक सेल आहे. परंतु इथं कसं आहे? ओपनिंग स्टोमॅटा आहे. काय आहे? ओपनिंग स्टोमॅटा म्हणजे या ठिकाणी कोण आहे? जे आपल्या पानाचा जो काही लेअर आहे आउटर लेअर आहे तर त्या आउटर लेअरला असलेला जो काही ओपनिंग आहे कोणाचा ओपनिंग आहे? तो ओपनिंग म्हणजे खुला भाग. कोणाचा? स्टोमॅटाचा. स्टोमॅटा म्हणजे कोण? पर्णछिद्र. ओके. तर या ठिकाणी जे सेल आहेत महत्वाचा मुद्दा हे आहे या ठिकाणी जे असलेल्या सेल आहेत जे की कुठं आहेत? स्टोमॅटाच्या बाजूला आहेत. म्हणजे त्यांचं काम काय आहे? ओपनिंग आणि क्लोजिंग. जसं की आपल्या घरासमोर काय बेटा? आपल्या घरासमोर किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही महत्वाच्या स्थळावर आपण काय करत असतो की आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी कोण येत आहे कोण जात आहे हे पाहण्यासाठी आपण काय करत असतो? घरासमोर गार्ड ठेवत असतो. आजकाल तुम्हाला माहित आहे काय होत आहे ते? बऱ्याच ठिकाणी घटना घडत आहेत. काय होत आहे? तर कोणी घरात येत आहे कोणी बाहेर जात आहे कोणी चोरून येत आहे है ना? कोणाचे पैसे चोर कोणाचे काही चोर. तसं आपण काय करतो त्यासाठी एक तर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीतर गार्ड बसवतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी काय होत आहे चोरी? तर या पानामध्ये असलेल्या वरच्या थरामधली पाण्याची चोरी व्हायली. ती चोरी कोण करायला? तर सूर्यप्रकाश करतो. का करतोय? तर टेम्परेचर तिथं वाढल्यामुळे पाण्याचं बाष्प रूपामध्ये रूपांतर होते. कशामध्ये ते? बाष्पामध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे व्हेपर फॉर्मच्या माध्यमातून ते वॉटर पार्टिकल्स काय होतं? रिलीज होतात. काय होतं? रिलीज होतात. म्हणून याच प्रक्रियेला आपण ट्रान्सपिरेशन पूल असं म्हणतो. परंतु